नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू चॅनल अँड न्यू व्हिडिओ. तर मंडळी, कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल. तर मंडळी बघा, आज रविवार, तर मस्त आज डोश्याचा बेत आहे बघा इकडं. आणि इकडे बनवलेली आहे बटाट्याची पिवळी भाजी आणि त्याचसोबत इकडं आहे बघा खोबऱ्याची चटणी. आणि इकडं आपण बघा रात्री पीठ मस्त असं बारीक करून, तांदूळ बारीक करून बघा छान असं पीठ आपण भिजायला ठेवलं होतं बघा. पीठ पण एकदम मस्त असं भिजलेलं आहे. आणि यातलं थोडं पीठ आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि लागेल तेवढं पाणी घालून, मीठ घालून मस्त असं आपण डोसा तयार करून घेऊया. आता गाईज चला, आता मस्तपैकी डोसा बनवूया आपण. तर गाईज बघा, इकडं ओव्हनसाठी मस्त असं डोश्याचं ताट तयार केलं आहे. चला आता ओव्हनसाठी देऊया. धरा. तर मंडळी इकडे बघा, आता आमच्या सासूबाईंसाठी मस्त असं डोसा आणि भाजी पॅक केले बघा. आणि त्यांच्यासाठी जरा डोसा जाड ठेवले बघा त्यांना, म्हणजे इथून आता जाऊच तर परत ते म्हणजे कडक व्हायला नको म्हणून थोडं जाड केले बघा. तर काय आता आम्ही चाललोय बघा वनाळीला. मम्मी नाही आली आज, पप्पा आणि मी तेवढंच चाललो. हॅलो काय, स्कूटर चालवा लागेल बघा. हे आहे माझे स्कूटर. नेचर आहे, नेचर, रिअल नेचर आहे इकडं. गायस पोचलो बघा घरी बनायला. मुलांना नाही येत ना, नको म्हटलं. मग तिच्या आजीच आठवण होत नाही त्याला. काय माहिती. डोसा आणलाय तुला. डोसा आणले मग जेवली ग, ते आज कामाला गेली आहे. चटणी आहे. पाणी दे त्याच्या. हां देते. खाल्ली का? खाऊन आली. पप्पा 2 खाऊ परत मम्मी म्हणली. पप्पा बोललो की चल लवकर आवर. तर गायस आता आम्ही बनात चाललोय बघा बनशंकरी मंदिरला. आलो बघा गायस, आम्ही पाय धुया पहिला. तर गायज हे बघा आमच्या बनाळीतली बनशंकरी मंदिरातली ही विहीर. तर गायज हे पाणी विहिरीतलं म्हणजे पूर्ण गाव प्यायलाच वापरतं. तर गायज आता घरी चाललोय बघा आजीकड. तर गायज आत्या आल्या बघा, सगळेजण गोळावून बसलेत. हाय हाय, मला नको बाई. सगळेजण बसलेत बघा गायस. नवीन नवरी आले मन. हे बघा काकू, काकू बघा, काकू आमची. तर गायस आता आम्ही चाललोय जतला. आजी पण सोबत येते. तर मंडळी इकडे बघा, आमच्या नंदूबाई आले त्या. आणि बघा कसं खायसाठी काय आणलेत हे बघा. संपू दे, पण माझ्यासाठी खास 2 राखून आणलेत बघा. बनायला गेले ते आमच्या सासूबाईंना खास धपाट द्यायला मळणगावला आणलेत बघा. तर तिकडे सासूबाईंना वगैरे दिलं आणि माझ्यासाठी इकडे जातलं 2 घेऊन आलेत बघा. हे काय आहे तो मुटके? हे कशापासून बनवलं आहे? ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, हरभऱ्याची डाळ, जिरं, बर. कोथिंबीर. तर गाईच बघा, ही अशी मुटकी वगैरे आजकाल कोण बनवतंय का? बर. हे 2 धपाट आणलेत बघा. आणि ही काकडी बघा बनाळीत लागलेत, किती मोठी झालीत बघा. खवा. डोसा कसा झालाय? छान झाला, 1 नंबर. थँक्यू. तर गाईज आता आमच्या ताई चालले त्या बघा. आत्ती चालले आणि येऊन नुसतं खेळायचंच नाही तुम्हाला.
किती अवतार बेकार केलाय का दोघींनी? कसा केलाय की अवतार? कुरे आणलेलं किती रुपये जाते तुला? 100 रुपये दिले तर काय केलेस त्याचं तू? खायला आणलो 100 रुपये सगळं? नाही 50 रुपये मागायला. आणि 50 रुपयाचं काय आणलीस काय? हे बघा आमच्या ते लहान बाळ आले. बेबी आहे बेबी. खायला ना घरात बेबी चाल हो की हो असं का? हा तेव्हा काय खायला ठेवलं पाहिजे सगळं. पोरी हसायला आले ते. पोरीनं सवय झाल्या त्या काकांची. राहायला या म्हणा होता. बोलायला चाललोय म्हणून. हाय मी चालली आता. हाय काय चाललंय? डिलीट कर. नाही टाकणार मी. हाय मी चालली आता. काय चाललंय बघा सोडायला. मंडळी आता बघा आम्ही आमच्या ननंदबाई पप्पूताई म्हणजे त्यांचं नाव आहे जयश्री, पण आम्ही त्यांना लाडाने पप्पूताई म्हणतो. तर बघा त्यांना सोडण्यासाठी जतमध्ये बस स्टँडवर पोहोचलो होतो. तर लगेचच बघा इकडे आम्हाला बस पण लागली होती आणि वेळ पण अगदी छान जुळून आला होता. तर ताईंना आम्ही बसमध्ये चढल्यानंतर प्रेमाने निरोप वगैरे दिला आणि आता जाऊन या ताई काळजीने असं आम्ही सांगून तिथून निघालो. ताईंना बसमध्ये बसवून बघा आम्ही थोडं पुढे सातारा फाट्यावर आलो. तिथल्या बालाजी ग्राहक बाजारमधून बघा भडंग बनवण्यासाठी थोडं साहित्य घेतलं. सोबत चटपटीत खाण्यासाठी बघा लाल वाटाणा आणि खारडाळ घेतली. मग सगळं घेऊन आम्ही निघालो घरच्या दिशेने. तर काय चालू आहे बघा आता घरी आमच्या नंदूबाईला सोडून गेल्या बस पण सापडली आणि त्यांना बसवलं. परत घरी आलो बघा आणि येताना आणलं आहे बघा मस्त असं चुरमुरं. आता याचं भडंग बनवायचं आपल्याला. तर मंडळी घरी आल्यावर पटकन स्वयंपाक वगैरे करून घेतलो आणि आता बसलोय बघा जेवायला. आज तरी जेवायला 15 मिनिट लेटच झालं होतं. तर बघा जेवणामध्ये इकडे गरम गरम चपात्या, फ्लॉवर बटाट्याची पातळ भाजी आणि सोबत गरम भात, दूध आणि खरडा वगैरे आहे. या मग मंडळी तुम्ही पण जेवायला. तर मंडळी आजचा ब्लॉग इथेच संपवते. आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत मंडळी नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, टेक केअर, बाय बाय, गुड नाईट.